Hello, Guru.
शाहीर आले आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा राजेशजी निकम त्यांचे गुरुवर्य विजय निकम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो अनस्त वनाला सुरुवात करतो म्हणायचे.
श्री गणपती गजानन महाराज निर्वळनाथ महाराज सुगाय देवी माते अखंड हरदा सोयीचा विजय असो असो बाबुरंगले घराण्याचा असो असो एक बोलतो रे मारे की गणपती बाप्पा मोरया धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक असं आहे. आदरणीय आमचे मित्र शिवम योगेश नवेले रसिक जेव्हा मोठा कार्यक्रम असला तरी सोडत नाही, गावी असला तरी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू चंद्रकांतजी श्रीपत भोड गाव राजापूर आणि आशिष बेरडे दादांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश या ठिकाणी लवकर यावे गणराज नक्कीच. त्याचप्रमाणे मनोहरजी रावणन दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. वैद्यई चव्हाण यांच्याकडून 201 रुपये. तुझी आणि माझी प्रीती नराळी ही गवळण झाली पाहिजे. उशीर झालाय पण नक्कीच अंतर आहे की कमी दोघांचा. हा आता गण काय जमलीमुळेच नाही ना, नक्की ना, घाबरायचं नाही बा. हा बुवानी सांगितलंय म्हणून गेले की बुवानी म्हणजे परवाच मेच्या सीझनचा पहिला कार्यक्रम बुवांसोबत झाला माझा पाचलमध्ये. त्यावेळेस म्हटलं होतं की बुवा शिळं जे खाता ना, म्हणजे काल जी वारी झालेलं दुसऱ्या गावात गेल्यानंतर लोकांना माहिती आहे काल काय तिकडे झकमारी केलेली आपण नाही ना. त्या उद्देशानं मी म्हटलं होतं बुवा ना की बुवा जे आज मी वारी करतोय काही लिहायचं तेवढं लिहून घ्या, उद्या मुंबईत शिवाय तुमचा रे माझा. पण पलटवार गेलं नक्कीच, पण बुवा आज गरबाटलं काय बोललेलंच नाही तिकडे दिसता दांडा काढूनच बाहेर. म्हणून बुवा म्हटलं अजून म्हटला होता विषय की बुवा आम्ही दांडेकर, बुवा म्हणतात आम्ही पण त्यातलं जाऊ. हिरवी तर म्हणतात आम्ही बाजू मांडतो पार्वतीची बाजू मांडतो पोला ना. आम्ही दांडा आमचा का मांडतो मांडायचा आमचा ताकद आहे की नाही. म्हणून त्या अनुषंगाने मित्रांनो म्हटलं होतं बुवांनी काढून एकटं की म्हणतात आम्ही सुद्धा दांडेकर जाऊ असू द्या बुवा खेळ जिकडे भोसला भेटेल तिथे घालून घ्या चालेल पुरसती. आता गाण्याला सुरुवात करतो. काय म्हणायचं बघा. भक्तीच्या या फुलानी चरणी वाहतो तुला देवा. सुरसुमनानी गणराया आळवितो.
की तूच माझा एक मित्र आहे म्हणून गणबुवावर जीवनबुवाच्या चाली बघायच्या मान्य करायच्या भरपूर वेळा सांगितले आपली ते बाजलायची नाही अजिबात म्हणून गण बुवा लक्ष असू द्या तुमच्या अनुषंगाने सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित या व्यासपीठावर केलेला आहे मी माझ्या गणाला सुरुवात करतोय म्हणायचं काय बघा श्री गणा तू गजानना आलवित तुला येऊन रणा आस लागली भक्ताना ओळ लागली या मना आस लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या नयना. ओ, लवकर या मोरया दर्शन द्या नयना.
या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना श्री गणाधोंड्या अरविंद तुला येऊ श्री गणाधोंड्या अरविंद तुला येऊ हात लागली भगताना ओढ लागली या मना हात लागली भगताना ओढ लागली या मना लवकर या लवकर या मोरया दर्शन द्या नयना वा गण अर्धवट घेतला नाही तर म्हणाल यमक गावला नाही पोहाना पुढं आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून अवरोध घेतोय सुरू झटकपाली लाटीला झटकपाली लाटीला झटकपाली लाटीला मोय कचुना नेना मला धन्यवाद मित्रांनो माझा मित्र आर रावण मधू यांच्याकडून खरोखर हा बघा माझी एक स्केच काढलेली आहे मित्राचे आभार मानतो मित्रा सदैव यशस्वी हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आलेलं पारितोषिक चंद्रकांतजी जोगले आमचे मित्र राहणार भांडू मोठं नेले कारण बुवा वाघ लाकडा झाला होता म्हणजे बुवा सर बुवा चांगल्यांच्या मागणं धाव होती असू द्या आमचे मित्र आदरणीय ज्यांचा आधार मला होता की या पूर्वीची जी कलाकार मंडळी मी नाचवतो यांच्या माध्यमातून नाचवायचो चंद्रकांतजी जोगले साहेब आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राधाकृष्ण प्रेमात रंगली ही गवळण झाली पाहिजे पण भावानो माझ्या वेळेअभावी फरमाई सगळ्यांच्या मनात गेलो ना तरी सुद्धा येते रे बा एका ओलीत मध्ये वाजवू नको एकदाच वाजव सगळी गाणी एकदम होती राधा कृष्ण प्रेमात रंगली दुनिया झाली दिवाणी ही राधा माझ्या हृदयाची राणी आज रामर झाली प्रेम कहाणी हे दादू स्वाग म्हातारा झाला तरी गावात खायच नाही हा शिकारच करतो ही राधा माझ्या हृदयाची राणी त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा भोड यांचं म्हणणं आहे की लवकर या गणराज
सुटला तो वारा बरसल्या धारा मयूर हा नाचतो फुलवून पिसारा सजनी वसुंधरा चढवून लवकर गणरा हो लवकर गणरा सुटला तो वारा बरसल्या धारा मयूर हा नाचतो फुलवून पिसारा सजली वसुंधरा चढवून लवकर गणरा हो लवकर गणरा लवकर गणरा हो धन्यवाद रसिक जनो शाहिराने या ठिकाणी गवळण सादर सुंदर पद्धतीत केलेला आहे प्रेमप्रसंग केलेला आहे त्याप्रमाणे बुवा गवळणीची कटिंग देतो लक्ष सुद्धा शॉर्टकटमध्ये ये प्यार तो है एक धोखा कितींदा म्हणत गाणं आहे आपलं सुंदर गवळण सुंदर वंश लेखणीचा नादच नाही करायचा गुरुवर यांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मदळ करतो वंश गवळण सुंदर गवळण बुवा काय म्हणाले बघा वाट पाहते मी तुझी नंदलाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला काना तुझ्या वाचुनी माझे कोणी नाही तुझं माझ्या हो ध्यानी मनी हो वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी सुंदर एवढं सुंदर बुवा नात नाही विषय सुद्धा बात नाही पण चिमण बुवा गवळणीची कटिंग देतो गवळणीमध्ये बघा आज ठासणार बुवा बुवा म्हणतात की जिमन बुवा माझे तोच एक मित्र आहे मी खरोखर आदर्श ठेवतो पण भारी म्हटल्यावर भारी म्हणजे तिथं कोणाचा बापच झाला तरी नाही काही नाही म्हणजे पैसे नेणार आम्ही पैसे नेणार फुकट बघा येतो पण 200 300 रुपयाचे तिकटे घेतलेले आहेत म्हणून गवळण बुवा वाट पाहतो मी यमुनेच्या तेरी लहान असून मला बदनाम करते गोकुळ नगरी तुझा प्रीत सखा तू माझी राधिका रोज भेटेन कुंजवनी हो हृदयाची माझ्या राणी राधे अंतरात ध्यानी मनी जपतो तुला मी हृदयाची माझ्या राणी राधे अंतरात ध्यानी मनी राधे कटिंग जमली ना थोडकी मोडकी दिली हो जमली काय हा हे कांगरू लावून सगळ्यात जर बघितलं होतं जमल कसं आम्ही झाला म्हणतो तिकडे पण बघा बरोबर ना म्हणून गवळण पुढे होतं चल
ओळख झालेली आहे. शाहिरांना माझ्या प्रश्नाचे व प्रश्न जुनाच आहे तरी सुद्धा रसिकजन तुमच्या माहितीसाठी कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे. त्या भगवंताचं नाव काय व त्या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठे आहे हे ठिकाण सांगायचं बुवाने नाव सांगायचंय. शाहिरांचा प्रश्न बुवा लांब असेल तर जवळ या. विषयाचं उत्तराची फोड करतोय माझ्या वाचनातून गेलंय ते उत्तर देतो या ठिकाणी व्यासपीठावर बुवा खोटं बोलणार नाही. शाहिरांचा प्रश्न कोणत्या सद्गुरूंनी साडीचोळी पातळ नेसून हातात बांगड्यात धरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव काय. शाहीर प्रश्नाचं उत्तर असं आहे महासंत सद्गुरू माणिक प्रभू महाराज यांनी चोली पातळ नेसून हातात हिरव्या बांगड्या भरून सूर्य नारायणाशी लग्न केलं. हा लौकिक विवाह नसून जीवनाच्या शिवासोबत आत्म्याच्या परमात्म्याशी झालेला आध्यात्मिक विवाह सोहळा आहे असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर ऐकलं व्यवस्थित नसाल तर उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, कागद घेऊन जाऊ शकता. माझ्या माहितीनुसार मी बुवा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक प्रहर्ष दैत आणि शार्वी प्रतीक दैत गाव तिवरे राजापूर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंडळ आभारावर रोण्यावर सेल्फी धन्यवाद. आलेलं पारितोषिक विखारे गोटणे कुंभारवाडी स्वर मुरलीचा दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रविदादा शेडेकर यांच्याकडून 501 रुपयाचं नक्कीच दौडून 2 ओळीत म्हणेल. त्यापूर्वी प्रश्न करायला सुरुवात करतो. शॉर्टकटमध्ये काय म्हणायचं बघा. आणि शक्तीपुऱ्याच्या भागात कधी कोणावर चिडलोच नाही. व्यासपीठावर गायन करताना कोणाशी शब्दान नडलोच नाही. म्हणून विषय बुवा जरासा चिमटा काढून जातो तरच लवकर घेऊया. ध्यान असू दे स्केल लाव. दरी दारा 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 चालेल चालेल चालेल. ध्यान असू दे डोक्यावर हे ऐकून सांगतो या मोर. ध्यान असू दे बोलावर हे ऐकून सांगतो या मोर. कस जीवाला वाटेल बरे ग आतमध्ये गेल्यावर. हे माझं गाणं नाही, हे गाणं माझं नाही, हे ओरिजिनल आहे. म्हणून नेम धरलाय तुझ्यावर दाव उत्तर शोधून खरे. नेम धरलाय तुझ्यावर दाव उत्तर शोधून खरे. मग हो घोड्यावर स्वार रे तू शक्तीची नार. मग हो घोड्यावर स्वार रे तू शक्तीची नार. हो घोड्यावर स्वार रे तू शक्तीची नार.
ज्यांच्या सुमधूर आवाजात रंगतोय ते म्हणजे आमचे जिमनबुवा. यांचा सत्कार 1-2 मिनिटात करते सुनील गंगाराम डावळ साहेब आणि संतोष आंबेकर साहेब. 1-2 मिनिटात त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. दादा ये दादा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात जीवनभुवांसाठी, कारण त्यांच्या तब्येतीप्रमाणे आज या ठिकाणी हे रसिकांची सेवा करण्यासाठी आज या ठिकाणी ते आलेले आहेत. त्याबद्दल जीवनभुवा तुमचे धन्यवाद.